अरे आपली चूक झाली आहे तर मान्य करायचं सभ्यपणा आहे तुझ्यात नाहीये. एवढा खोटारडेपणा कुठला आला रे तुझ्यात? एवढा नीचपणा कुठला आला तुझ्यात? कुठे शिकलास एवढं खोटं बोलायला अंशू? कुठला आला तुझ्यात आवाज? हा बेदरकारपणा. काय चुकलं माझं म्हणून तू हसत आलास अंशू? खोटं बोलत राहिलास माझ्याशी? खरं तर आता या क्षणाला तुझं थोबाड फोडायची इच्छा होती मला. हे दिवस बघायला लावलेस तुम्हाला? अरे हे संस्कार केले होते का मी तुझ्यावर? घरात 2 बहिणी असतात तुझ्या आणि तू लोकांच्या मुलींशी. आई आई आई, हे सगळं बघण्याआधी माझा जीव का नाही गेला हो? अहो कोणती शिक्षा देतोय आम्हाला? अंशुमन, लाज आणलीस तू आज अख्ख्या कुटुंबाला. दादा ऐक ना माझं एकदा. सगळे अगेन्स्ट झालेत माझ्या दादा. तू तरी ऐक माझं. एकदा शेवटचं ऐकून घे माझं. समजून घे ना तुझ्या भावाला दादा. दादा असं करू नको ना रे. मी खरं बोलतोय. आजकालच्या मुलीला हे असंच करतात. पैसे उकळण्याचा नवीन फॉर्म्युला आहे हा. आणि मला खात्री आहे श्वेताने हे असलं आधी केलं असणार आहे. श्रीमंत मुलांना फसवायचं, त्यांना ट्रॅप करायचं आणि पैसे उकळायचे. आणि ती श्वेता पैशांसाठी काहीही करू शकते दादा. एक नंबरची चीप आणि युजलेस मुलगी आहे. एवढं सगळं झालं? इतकं खोटं बोलण्याची आणि नालायकपणा करण्याची हिंमत येते कुठला तुझ्यात?